दिवीवाडी संघाचा कर्णधार असेल तो रोहित वालेकर. पिंपळवाडी संघाचा हुकमी एक्का ज्याला मानलं जातो. रोहित. चला सामन्याला सुरुवात होते. पहिलं षटक घेऊन येतो रोहित वालेकर दिवीवाडी संघाकडून. आणि इथे मात्र फलंदाजीसाठी मात्र प्रशांत येतोय सूरज संघाचा. खूप मोठी जबाबदारी असेल सूरजवर. स्ट्राइक एंडला आहे तो प्रशांत. चला रोहित पहिला चेंडू घेऊन प्रशांत साठी. पहिला चेंडू फुल टॉस चेंडू विकेट किपरच्या हातातून सुटतोय. नो चेंडूची अंपायर इशारा करतायत. नो चेंडू. एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी असेल. फ्री चेंडू. एक सुवर्ण संधी असेल प्रशांतकडे. पहिला चेंडू कुठेतरी लाईन आणि दिशा भटकतोय तो रोहित. धावसंघाचं खातं खोलतोय सूरज संघाचं. एका धावसंख्येने वाढ होते संघाच्या खात्यामध्ये. पुन्हा एकदा रोहित. आणि इथे मात्र खरोखरच सुंदर कमबॅक केलंय रोहितने, परंतु फ्री हिट होतात. निर्धाव चेंडू. क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षकाची भूमिका फार महत्वाची असते. रात्री आपण पाहिलं असेल के आणि दिल्लीचा सामना होता. सुनील नरीना 29 धावांवर बाद झाला होता. एच लागली होती, परंतु रिषभ पंतने काहीच अपील केली नाही. त्यामुळे सुनील नरी निर्धाव झाला. इथे मात्र पंच दात फेडतात आहेत. निर्धाव चेंडूची सांगता होते पुन्हा एकदा. त्यानंतर सुनील नरेने 85 धावांची खेळी केली आणि KKRला एका चांगल्या धावसंख्येवर पोहोचून दिलं. पुन्हा एकदा रोहित. पहिल्या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना स्ट्राइक एंडला आहे तो प्रशांत. पुन्हा एकदा सुरेख चेंडू. बॅटचा आणि बॉलचा काही संपर्क नाही. चेंडू जातो विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. काही गोलंदाजी पाहायला मिळते रोहित कडून. रोहित एक पिंपळवाडी संघाचा नावाजलेला गोलंदाज. या मॅच मध्ये. आणि इथे मात्र रोहित दिशा भटकतोय. चेंडूला फेकून दिलंय 6 धावांसाठी. कम ऑन डीजे. खरोखरच काय फटका पाहायला मिळाला सूरज प्रशांत कडून. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7. आता मात्र कशा प्रकारचं कमबॅक करतोय. चेंडू हवेत आहे. पाहूया. चेंडू जातोय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी बॅक टू बॅक दुसरा. खरोखरच काय फलंदाजी पाहायला मिळते. कम ऑन डीजे. या स्पर्धेतील 13वा षटकार, 13वा चौकार आणि धावसंख्या देखील 13. धरणे गुरुजी आपल्याला सांगतायत. पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा चेंडू अपील करतोय, परंतु पंच अपील फेटाळतायत. इथे मात्र निर्धाव चेंडू. काय चेंडू टाकले होता. सुरेख चेंडू. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र. ज्या चेंडूवर फलंदाजाकडे कोणत्याही प्रकारचा ऑप्शन नसतो. पहिल्या षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटका अखेर धावसंख्या जाऊन पोहोचले ती 13 सूरज संघाची. दोन षटकाच्या साह्याने खेळतोय तो प्रशांत.
या असोसिएशन मध्ये नावाजलेला फलंदाज आहे प्रशांत आणि ज्या स्पर्धेची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होती ती स्पर्धा म्हणजे आदिवासी 11 स्टार स्पोर्ट असोसिएशन अलिबाग मुरुड प्रीमियर लीग 2024 आणि दुसरं षटक घेऊन येतोय तो गोलंदाज अंकुश पवार. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय अंकुश. चला जास्त टीम मीटिंग नाही घ्यायची आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाचे धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13. क्रिकेट असो किंवा आयुष्य आपलं समर्थ तेव्हा दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजत असेल. आणि प्रथम स्ट्राईक एंडला येतोय पंच अपील करतोय लेग बी ची परंतु पंच दात पेटाळत आहेत. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर होते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13. पुन्हा एकदा गोलंदाज अंकुश पवार. पुन्हा एकदा सुरेख चेंडू. गेंद कहीं और, निगाहें कहीं और, बल्ला कहीं और. गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं. गेंद जाती हुई थी सीधा विकेट कीपर के दस्तानों में. बिंदी गेंद. एक बार फिर से अंकुश की ये गेंद शॉर्ट पिच गेंद थी लेकिन ज्यादा कुछ फायदा नहीं उठा पाए बल्लेबाज रविंद्र. अभी तक तीनों भी बिंदी गेंद आई है. क्या गेंदबाजी का मुजाहरा पेश करते हुए यहां पर अंकुश पवार. अभी तक बांध के रखा है रविंद्र को. अभी भी दूसरी ओर की कुछ गेंदें आनी शेष. फिर से एक बार अंकुश. गेंदबाजी मार्ग पर. इस बार फिर से एक बार बल्लेबाज को कुछ समझ नहीं आई. गेंद चौथी गेंद लॉट होती हुई यहां पर. कहीं ना कहीं प्रेशर रियलाइज करते हुए यहां पर रविंद्र. 4 गेंदे डॉट. फिर से एक बार. इस बार उठा के फेंक दिया है. गेंद जा रहे सीमा रेखा बाहर 6 रनों के लिए. कम ऑन डीजे. एक तेरी तो एक मेरी. काफी देर तक खामोश रखा रविंद्र को लेकिन इस बार नहीं. इस बार कहा मैं मेरा बल्ला चलाऊंगा और इस बार फिर से एक बार रविंद्र वही गलती दोहराते हुए और एक और बिंदी गेंद. दूसरे ओवर की समाप्ति होती हुई यहां पर. स्कोर अभी भी रुका हुआ 19 रन 2 ओवर के बाद. दोनों भी बल्लेबाज काफी सूझबूझ के साथ खेल रहे हैं. अभी तक कोई विकेट नहीं गिरा सुरई का. और इस बार नए गेंदबाज है किरण. एक नई उम्मीद की किरण लेकर आ गए नए गेंदबाज किरण. तीसरा और अपना पहला. टीम की ओर से तीसरा और अपना पहला. स्कोर 19 रन 2 ओवर के बाद और तीसरा ओवर लेकर किरण. किरण नाइक.
एक छोटे कद के गेंदबाज, इस बीच एक गेंद कारपेट के सहारे खेला, पहला रन तेजी के साथ, दूसरा रन लेने की कोशिश, दूसरा रन भी आसानी के साथ पूरा किया। कहीं ना कहीं मिसफील्ड होती हुई यहां पर आसानी के साथ दूसरा रन भी पूरा किया। एक अच्छी रनिंग बिटवीन द विकेट दोनों भी बल्लेबाजों के बीच में। स्कोर जा पहुंचा 21 रन विदाउट लॉस। अभी भी 10 विकेट शेष है सूरज के पास। फिर से एक बार किरण और यार्कर गेंद, लेकिन विकेट कीपर की गलती। बार बार यही दोहराते हुए 22 का चौका आता हुआ यहां पर। स्कोर में 4 रन का इजाफा, स्कोर आगे बढ़ता हुआ, स्कोर जा पहुंचा है 25 रन। लीगल आहे, नो चेंडू नाही। सूर्य गोलंदाजी पाहायला मिळते ती गोलंदाज किरण नाईकची। बांधून ठेवलंय फलंदाजाला। पुन्हा एकदा किरणचा चेंडू, इथे मात्र दिशा भटकतोय, चेंडूला फेकून दिलंय। 6 धावांसाठी कमॉन डीजे। पहुंचा है 31 रन। प्रशांत अभी भी मौजूद। 20 रनों पर खेल रहे प्रशांत। कहीं ना कहीं किरण को वापसी करनी पड़ेगी, क्योंकि एक छक्का अभी अभी लग चुका है किरण को। तोच बॉल तोच। आणि प्रशांत दाखवून देतोय का मी का इथे थांबलोय। पुन्हा एकदा यॉर्कर चेंडू, पाहूया काय होतंय। पहिली धाव पूर्ण, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं रोहित वालेकरचं। आणि इथे मात्र गोलंदाज कुठेतरी विकेट पासून लांब होता आणि इथे मात्र फलंदाज सेफ मध्ये, क्रीज मध्ये पोहोचतोय। धावसंख्या जाऊन पोहोचली ती 33 धावा। एक चांगला खेळ पाहायला मिळतोय प्रशांत कडून। पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, चेंडू जातोय पॉइंटच्या दिशेने। पहिली धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते। आणि वारंवार आपल्याला मिसफील्ड पाहायला मिळते इथे दिवीवाडी संघाकडून। आणि धावसंख्या 2 ने पुढे सरावते। धावसंख्या जाऊन पोहोचली ती 35 धावा। पुन्हा एकदा यॉर्कर चेंडू, खरोखर सुरेख गोलंदाजी। षटकाची समाप्ती होतीये। काय गोलंदाजी पाहायला मिळाली आहे ती गोलंदाज किरण कडून। वारंवार यॉर्कर चेंडू जखडून ठेवलं दोन्ही फलंदाजांना। धावसंख्या जाऊन पोहोचली ती 35 धावा।
तिसऱ्या षटकाच्या समाप्ती अखेर आता मात्र चौथं षटक आणि हाणामारीचं षटक. चला टीम मीटिंग जास्त घ्यायची नाही. चला पंच सामना चालू करायचा आहे. शेवटचं आणि हाणामारीचं षटक. नवीन गोलंदाज आहे संजय नाईक. चौथं आणि शेवटचं षटक हाताळण्यासाठी येतोय. धावसंख्या मात्र 35 वर जाऊन पोहोचले. एका चांगल्या स्थितीमध्ये जाऊन पोहोचलाय तो सुरई संघ. परंतु अजून काहीशा धावा जमवाव्या लागतील त्या सुरई संघाला. चला संजय नाईक शेवटचे षटक. 10-12 पावलांचा रनअप चेंडू हवेत आहे. पाहूया झेल होतोय का. आणि इथे मात्र फलंदाज बाद. सुरेख झेल पाहायला मिळतोय एका छोट्याशा खेळाडू करून. खरोखरच मूर्ती लहान पण कीर्ती महान. थँक्यू डीजे. जरा फलंदाज लवकर पाठवायचा आहे. तयारच राहायचं आहे. नेक्स्ट फलंदाज नवीन फलंदाज येतोय तो मोहन. मोहन वाघमारे नवीन फलंदाज. पाहूया मोहनवर एक जबाबदारी असेल की आपला सेट फलंदाज प्रशांत नॉन स्ट्राईकला आहे. त्याला स्ट्राईक देण्याची जवळजवळ गरज आहे ती मोहनला. पाहूया काय करतोय मोहन. आणि इथे मात्र सूर्य फटका पाहायला मिळतोय काऊ कॉर्नरच्या दिशेने. परंतु एक झेल सुटतोय आणि 2 धावा पूर्ण होते. धावसंख्या 2 ने पुढे सरावतीये. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 37 धावा. मोहन दाखवून देतो की माझ्याकडे देखील ती क्षमता आहे. मी देखील मोठे फटके खेळू शकतो. पुन्हा एकदा संजयचे काही चेंडू शिल्लक असताना सुरेख फटका पाहायला मिळतोय. आणि इथे मात्र त्या अगदी सुंदर क्षेत्ररक्षण होत आहे. ते अशाच क्षेत्ररक्षाच्या कणाची गरज आहे ती दिवीवाडी संघाला. कारण का आपण पाहिलं पहिलं षटक दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा गच्चा क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आणि इथे मात्र तोच प्रशांत आहे जो 24 धावांवर नाबाद आहे. आता मात्र प्रशांतला मोठ्या फटक्यांची गरज आहे. षटकातील काही चेंडू शिल्लक असताना इथे मात्र सुंदर विकेट किपिंग पाहायला मिळते. प्रशांत बाद होतोय. कम ऑन डीजे. अठरा नंबर विराट कोहलीची जर्सी. क्रिकेट जगतातील किंग ज्याला मानलं जातं विराट कोहली. 18 नंबरची जर्सी. स्ट्राईक एंडला विजय.
आणि इथे मात्र सूर्यक पटका पाहायला मिळतोय विजयला आणि सुंदर षटकार. कमॉन डीजे. खरोखरच विजयने देखील आपले हात खोललेत आणि पुन्हा एकदा सूर्य चेंडू रनआउटची संधी आहे. पाहूया बाद होतोय का. आणि इथे मात्र धाव बाद होतोय. फलंदाज निर्धार चेंडू. नाणेफेकीसाठी यायचंय विवेक 11 ताडवागळे वर्सेस सिद्धिविनायक किम. संघाच्या कर्णधाराने नाणेफेकीसाठी यायचं आहे. आणि इथे मात्र पहिल्या इनिंगची समाप्ती होते. पहिल्या इनिंगच्या समाप्ती अखेर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 44. 45 धावांचं आव्हान असेल ते दिवीवाडी संघासमोर. चला नाणेफेकीसाठी यायचं आहे दोन्ही संघाचे कर्णधार किहीम आणि ताडवागळे. चला विवेक 11 ताडवागले वर्सेस राजेश्री किम. दोन्ही संघाच्या नाणेफेकीसाठी लगेच यायचं आहे टॉस बॉक्सवर. राजेश्री 11 किम. चला दोन्ही संघाच्या नाणेफेकीसाठी टॉस बॉक्सवर लगेच यायचं आहे. टेल आणि हेड असेल नाणेफेकीचा कौल होत आहे. एक राजेश्री 11 किम वर्सेस विवेक ताडवागले. निश्चितच हेड पडतोय. नाणेफेकीचा कौल जाते ते म्हणजे विवेक 11 ताडवागले संघाकडे. आपला निर्णय काय असेल. निश्चितच क्षेत्ररक्षण आहे. बेस्ट ऑफ लक. आपल्याकडे फलंदाजी आहे पुढच्या आपल्या वाटचासाठी. निश्चित आपल्याकडे फलंदाजी आहे. बेस्ट ऑफ लक. ओ टू मयूर देवे. पंचेचाळीस धावांचं आव्हान आहे परंतु सुरेश संघाला 4 धावांची पेनल्टी होती. त्यानंतर ते 4 धावा मायनस केल्या तर 41 धावांची गरज असेल ती दिवीवाडी संघासमोर. दिवीवाडी संघाला 41 धावा. येणारी 4 षटकं आणि 41 धावा. पाहूया कशा प्रकारे पाठलाग करतोय तो दिवीवाडी संघ. आता मात्र फलंदाजीसाठी पाहायला मिळतोय रोहित वालेकर आणि राजेश पवार. राजेश नाईक. आणि गोलंदाज असेल तो राजन नाईक. पहिलं षटक हाताळण्यासाठी येतोय तो राजन नाईक. स्ट्राइक एंडला पाहतोय आपण डावखुरा फलंदाज राजेश नाईक.
चला पहिला चेंडू घेऊन राजेशला पुन्हा एकदा सुरेख चेंडू होतोय आणि इथे मात्र निर्धाव चेंडू फलंदाजाला काही समजलेला नाही चेंडू पुन्हा एकदा इथे मात्र ऑफ साईडच्या दिशेने खेळून काढतोय चेंडू जातोय सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी धाव संख्या वाढ जे 4 धावांनी खातं खोलतोय आपल्या संघाचं आणि वैयक्तिक 4 धावांवर खेळतोय तो राजेश आता मात्र कमबॅक करावा लागेल गोलंदाजाला पुन्हा एकदा सुरेख चेंडू स्ट्रेट डाव केलाय परंतु मिसफील्ड होते पहिली धाव पूर्ण दुसरा धाव घेण्याची प्रयत्न परंतु एकाच धावेवर समाधान मानलंय ते रोहितने धावसंख्येत 1 ने भर धावसंख्या पुढे सरवते ती धावसंख्या जाऊन पोहोचले ती 5 धावा अजूनही पहिल्या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना गोलंदाज राजन नाईक एका चौकाराच्या साहाय्याने खेळतोय तो राजेश आणि प्रथम स्ट्राईक एंडला रोहित वालेकर पुन्हा एकदा सुरेख चेंडू उसळी घेत नाही आणि एक लेग बाईच्या स्वरूपात धावसंख्येत 1 ने भार धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6 धावा पहिला चेंडू रोहितला काही समजलेला नाही मी वारंवार सांगतोय की विकेट कीपरची भूमिका फार महत्वाची असते आणि इथे मात्र चेंडूला भिरकावून दिलंय लॉंग ऑन सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी बल्लेबाज जिन्होंने लगातार 3 छक्के उड़ाए और यहां पर मिसफील्ड के बतौर 1 रन स्कोर में 2 रन का इजाफा स्कोर आगे बढ़ता हुआ स्कोर जहां पहुंचे 34 रन्स आणि इथे मात्र चेंडू अवैध आहे परंतु कोणत्याही क्षेत्राकडे काही चान्स नाही चेंडू जातोय सीमारेषे बाहेर कम ऑन डीजे केवळ एका धावेची गरज असेल ती दिवीवाडी संघाला आणि 5 षटकाराच्या साहाय्याने खेळतोय राजेश आणि इथे मात्र वाईट चेंडू आणि सामना विजय होतोय तो दिवीवाडी संघ विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन तसेच पराभूत संघाचे सुद्धा हार्दिक अभिनंदन वेल प्लेड राजेश